सो हॅलो गाईज, वेलकम टू माय पीयूष ट्यूबल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आमच्या कॉलेजमध्ये सायन्स एक्झिबिशन आज आमचे चालत आहे. तर बरेच कुठून आमच्या कॉलेजमध्ये शाळा आलेले आहेत, कॉलेज आलेले आहेत आणि ते काय त्यांचं प्रदर्शन करून दाखवणार आहेत. तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, ब्लॉग बघायला मजा येणार आहे. तर चला आता आपण जाऊया. भाऊ शाळेचं नाव काय आहे? राज कपिल सुंबळ. हां, राज कपिल सुंबळ. कुठे आहे शाळा? कुठे आहे? शाळा लिटिलायझर इंग्लिश मीडियम स्कूल वाडामध्ये. वाढायला ना. तर तू काय बनवलं ते मला दाखवशील का? बॅटरी. ह्याच्यात ड्रेनेज सिस्टम आहे. जेव्हा आपला अवकाळी पाऊस पडतो तेव्हा जास्त पाणी भेटल्यामुळे नुकसान होतं. पावसाळ्यात पाऊस पडतो फायदेशीर असतो. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो फायदेशीर असतो. त्यामुळे इकडे पाईप फिटेड केले, ड्रेनेज सिस्टम आहे. जसे आपण क्रिकेट स्टेडियममध्ये ते ड्रेनेज सिस्टमचं पाणी स्टोर होईल, जे की आपल्या ह्याच्या बॉडीच्या खाली एक टँक आहे त्याच्यात स्टोर होईल. आणि ते पाणी नंतर आपण परत टाकीमध्ये टाकीचं पाणी परत ओव्हरफ्लो नको इंडिकेटर आणि कोणता प्रयत्न प्रयत्न केला तर ते आवाज करेल. तसंच शेतात आग लागली तरी बदल. तर गाईच म्हणजे हे आपले याच्यासाठी, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे जेव्हा दुष्काळ पडतो, पाणी जेव्हा जास्त पडतोय तेव्हा आपल्या भातांची पिकांची तर काय जेव्हा आपल्या पिकांची जेव्हा लॉस्ट व्हायला नको त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे. तर इथे खालती टँक आहे आणि ते टँकमुळे इथून अजून पाणी जर जास्त झालं का ते टँकमध्ये तर टँकमधून पण जास्त झालं तर टाकीत तर टाकीत मग जास्त झालं का मग इथे इंडिकेटर दिलेले आहेत. मग त्याच्यावर समजलं, मग नंतर समजा आपल्यानंतर आग वेग लागली तर ते पाण्याखाली ते स्वतः विझवतं आणि ते कोण येऊ शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी काय आता ते कोणी म्हणजे आग बिघडली आतमध्ये कोणी येऊ नको म्हणजे ते लाईटिंग पण लावलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा माझा फोटो घ्या. तर बाबांनो आम्ही ते दुसरं कशाला काय जो एकदम दरिद्र मित्र आहे, एकदम एवढं मित्र आहे ते जाऊ दे आता. तर बाबाच्या शाळेचं नाव काय? जोरात बोला, जोरात. लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम. तर भाऊ तू काय बनवलं आहे? लँडमाइन डिटेक्शन. लँडमाइन डिटेक्शन. तर एकदा जाळून दाखवशील मला? ओ माय गॉड. तर म्हणजे याच्यात समजतं का लँडमाइन कुठे आहे तर काय ते बघा तुम्ही इथं बघू शकता. इथे लँडमाइन डिटेक्ट करण्यासाठी आहे. तर मी फटाकडे पडतो. काय आहे का तुमच्याकडे चेक करण्यासाठी? काय आहे चेक करून दाखवा आम्हाला कसं म्हणजे आम्ही पुढच्याच आम्ही सांगूया ना नरेंद्र मोदी. हा नाश्ता येतो पाहुणे मंडळीसाठी. नाश्ता आणलेलं आहे. तू इथं वेदान खायला ऊन पडलेलं बघा. 4 व्हीलर आणले मी. शांत रे ना. तर काय जो बघा यो ट्रेन आहे, यो इथं एकटाच खायला ऊन पडलेलं आहे बघा. मी मला नको तू खा. काय हा शारदा विद्यालय कुठे आहे तुझं? नेरोली. तू काय बनवलंय? हां बॅक फिगर. तुम्हाला एकदा करून दाखवशील? तर काहीच इथून याच्यात भरून आणि पिशवीमध्ये आपले भातबीत वगैरे काय काय भरतोय. तर गोणीमध्ये ते भरायला आपल्याला कामं येतं. तर त्याच्यासाठी आहे बघा. हा केला. तर काहीच आता जर तुम्हाला वरती यायचं असेल, दुसऱ्या मजल्यावर जायचं असेल तुम्हाला दहा काळ लागतो. तर तो जर असला तर तरी तुम्हाला वरती येण्याची एंट्री नाही. तर आम्हाला भेटला आहे. तर आम्ही आता वरती आलो ना. तर काहीच आता मी वरती आलो वर्गात आणि इकडे उभा राहते ना. अरे तू बरे ना तू. तुझं नाव काय आहे? कुठल्या शाळेतलं आहे तू? हां हे काय बनवलं आहे तुम्ही? आणि ते पाणी बचत आणि ते म्हणजे पाणी वाया जातं ना, म्हणून ते त्याच्याबद्दल आम्ही माहिती देतो. आम्ही पाण्याचा प्रयोग केले आणि ते पाणी याच्यात गेले ना तर किती वाचलं आणि पाण्याची वेस्टेज होणार, पाण्याची वेस्टेज होणार नाही. पाणी वेस्टेज जायला लागले का मग सेन्सर वाजणार. सेन्सर वाढणार आणि सेन्सर वाढल्यावर लगेच बंद करणार. तर दुसरं पण तुम्हाला काय काय लागू शकतो. दुसरं आता काय काय बघूया. तर काहीच आता आम्ही दुसऱ्या जागेवर आलो आहे. तर माझं कुठल्या शाळेतला आहे? पी जे स्कूल वाडा ना. तरी काय बनवलं आहे तू? हे स्ट्रीट लाईटचा प्रोजेक्ट. हां स्ट्रीट लाईटचा प्रोजेक्ट आहे. हां त्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा
कार मोशन डिटेक्ट करेल तेव्हा त्या पोलच्या लाईटी चालू होतील त्याच्याने इलेक्ट्रिसिटी सेव्ह होईल. तर करून दाखवशील का आता मला? तर काहीच त्या सेन्सर सारखं आहे तर इथून पास झालं ना का लगेच लाईट भेटते. लाईट तर नाही भेटणार 5 दोन सेन्सर झाले का लाईट पेटी बघा. तर काही आता आम्ही दुसऱ्या वर्गात आलोय तरी आमच्या शाळेतली पोरं आहेत. शाळेचं नाव सांगा ना जरा काय. शाळेचं नाव बोललोय बोल ना. अरे शाळेचं नाव सांगा रे पोरा. एकट्याने बोलवलंय का नाही ना तू पण आहे ना उभं राहा ना बोला ना. तुझे शाळेचं नाव पहिले सांग. हमी पाटील विद्यालयाची हा तर तू काय बनवलंय? मी बनवलाय ड्रेनेज मॉनिटरिंग हा. काय होतं की जो आपण गटारी कचरा अडकतो तेव्हा ती गटर ब्लॉकेज होऊन जाते तिथलं अख्खं पाणी येते ओव्हरफ्लो होऊन जाऊन रस्त्यावर येतं त्याच्यामुळे आम्ही असं केलंय की ऑटोमॅटिकली चालतं. ते तुला कॉन्फिडन्स गपचूप रे ना जरा शांत रे ना. त्याच्यात असं पाणी टाकलं आता एक गटार खोल भरले तरी ते लाईट पेटते. असं आहे का विषय? यो पण कुठला आपल्या शाळेला आहे. भाऊचं नाव काय? याचा यज्ञेश महेश पानवे आणि माझा ध्रुव संजय पंधरे. तू त्याचा नको टेन्शन घेऊ. मी त्याला विचार तू टेन्शन नको नाही घेऊ. शांत रे ना शांत रे ना. शांत रे. तुझं नाव काय? ध्रुव संजय पंधरे. तू काय बनवलंय? हे सिग्नल देतो या साईडचा त्या साईडला आणि त्या साईडचा या साईडला. हा मग जरा दाखवशील का मला आता काय? ही गाडी या साईडून गेली तर या साईडला समजते की गाडी आले पास झाले. गाडी आली आणि या साईडून गाडी आली तर त्या साईडला समजते की गाडी आली. मग हे दोघे स्लो चालतात आणि ऍक्सिडेंट होण्याचा धोका कमी होतो. तुझं मी आता एक ना याला आपला मुख्यमंत्री कोण आहे आता? देवेंद्र फडणवीस. हा मग देवेंद्र फडणवीस आता सांगून स्कीम तुझी चालू करायला सांगतो. आणि कोहरा असेल ना तेव्हा पण काम येतं. हा चालेल मग त्याचा याचं काम तुला देतो मी. ओके चला चल रे. अरे चल ना आता नेक्स्ट जागे आपल्या भाऊचं नाव काय आहे? जर खिडकी लावून एक मिनिट. तर काही एवढा येडा आहे ना तर जिथं जातो तिथं काम नाही सगळं. तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचा ती बघून घेतील ना. कसं करायचं मग मी विचारतो ना तू टेन्शन कशाला घेतो? त्यांचा अजून भाऊ तुला अजून काढायचं आहे ना बाहेर काय काय बॉक्स याचं आहे ना मग त्याची बरोबर आहेस ना तू. मग खालच्या वर्गात आहे का तू? मग खालच्या वर्गात जा. नको ना. बघ जय शांत रे ना. तर भावाकडे आपल्या नंतर येऊ. भाऊ तू काय बनवलेलं ते जरा सांगशील का थोडा? सोलर पॅनलवर चालणारी मशीन. तर आपल्या नंतर बघूया. रिक्षा असं काय त्याला सांगू नको मला सांग. पहिले शाळेचं नाव विचारायचं. बाबा तुझं शाळेचं नाव काय? माध्यमिक विद्यालय आंबेडकर. हा माध्यमिक विद्यालय आंबेडकर. जोऱ्यात बोला जरा जोऱ्यात. माध्यमिक विद्यालय आंबेडकर. कुठे? आंबेडकरला ना. हां तर तू काय बनवलंय? RX-Z स्टॉपर. तर ते मला दाखवशील का आता? समजा दोन्ही बाजूने गाडी येतात. हां इकडनं जो आहे त्याला समोरची विजिबिलिटी नसते हां. आणि तिकडनं नाही तर त्याला पण विजिबिलिटी नसते. हां सेन्सर ठीक आहे बरं. ॲक्सिडेंट होतात. काही वेळेला गाड्या दरी सुद्धा कोसळतात. हे होऊ नये याच्यासाठी आम्ही सिग्नल बसवले ते आयरवरती ऑपरेट होतात. समजा इकडनं गाडी आली तर आयर ॲक्टिवेट होईल आणि इकडे रेड सिग्नल तर कुठे जाऊ दे. अरे शांत राही ना जरा. तर म्हणजे ॲक्सिडेंट न होण्यासाठी केलेलं आहे का? असं होते बघ असं इकडे गाडी चालली. अरे अरे वेड्या सेन्सर आहे ते ये न तो त्या साईडला सेन्सर गाडी सांग नरेंद्र काय कोणाला नरेंद्र मोदीला सांग की असं बनून पाहिजे आपल्या. मी चालूच असतो याच्यामध्ये काय का सर्विस आम्ही वरतून फिरून आलो आहे. तर खूप बेकार पाय दुखायला लागलेले आहेत आणि तुम्हाला नीट काय दाखवू शकलो नाही कारण की अजून काय त्यांचं रेडी नव्हतं मगाशी. तर मगाशी आता ती जाऊन एंट्री पण देत नाही. सर्व लोक आलेले आहेत तर ते आता गेलेले आहेत तर त्यांना अजून अर्धा एक तास लागू शकतो. वाढलं देत ना मला भूक लागली जाम. मी आता बघू जर पुढे दाखवता आला तर तुम्हाला दाखवेन. तर आता मी ते बसलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा. तर काहीच मला आता कॉलेजमध्ये कंटाळा आला होता. पाय पण दुखायला लागलेले. तर अजून काय काय होतं ते पण ते दाखवायला भेटलं नाही मला कारण की जे साहेब लोक आले ते आपण गेलते म्हणून. तर आता मी आलो आहे घरी आणि 2 वाजलेत घरी जाता. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूया. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय.